नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहे दणका वन लायनर प्रश्नांचा दणका. 100 प्रश्न आहेत. क्वालिटी आणि क्वांटिटी टॉपचे आहे. त्यामुळे चला बघू आजचा पहिला प्रश्न. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे स्वामी विवेकानंद. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर बी.एन. राव. लक्षात घ्या मित्रांनो, घटना समिती सल्लागार होते बी.एन. राव. पुढील प्रश्न आहे, चपराळा अभयारण्य कोठे आहे? तर चपराळा अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यात आहे. पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? झारखंड. लक्षात घ्या मित्रांनो, पलामू अभयारण्य झारखंड या राज्यात आहे. तर क्वालिटी आणि क्वांटिटी टॉपचे आहे, त्यामुळे एकनी एक प्रश्न महत्त्वाचा आहे. 100 प्रश्न घेणार आहोत. सर्व प्रश्न भरतीच्या पेपरशी संबंधित एकने एक प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पाहू. भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. भरतपूर राष्ट्रीय उद्यान राजस्थान येथे आहे. लक्षात घ्या मित्रांनो, राजस्थान. पुढील प्रश्न, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न पाहू. कपिलधारा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर हे नर्मदा या नदीवर आहे. कपिलधारा धबधबा नर्मदा नदीवर आहे. दिल्लीतून 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर दिल्लीतून 1857च्या उठावाचे नेतृत्व केले आहे बहादूर शाह जफर. मित्रांनो, एकने एक प्रश्न क्वालिटी आहे. उलटून सुलटून प्रश्न मी तयार केले आहेत. मांडणी कशी वाटते हे तुम्ही कमेंट करून सांगा. चला, वन लायनरचा दणका आहे, त्यामुळे सुट्टी द्यायची नाही आज. 1857चे पुस्तक कोणी लिहिले? PYQ प्रश्न आहे हा. 1857चे पुस्तक कोणी लिहिले? तर स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर. राणी लक्ष्मीबाई यांचे खरे नाव काय होते? राणी लक्ष्मीबाईंचे खरे नाव काय आहे? तर मणिकर्णिका. लक्षात घ्या मित्रांनो, मणिकर्णिका. पुढील प्रश्न आहे, देवी रोग कशामुळे होतो? देवी रोग कशामुळे होतो? तर विषाणूमुळे देवी रोग होतो. प्रतिकाराचे SI एकक काय आहे? प्रतिकाराचे SI एकक काय आहे? तर ओम. लक्षात घ्या, इथं ओम आहे, तिथं ओम झाले आहे, त्यामुळे शब्द तुम्ही जरा नीट वाचा आणि लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे, गीत गोविंद लेखक कोण आहेत? गीत गोविंदचे लेखक कोण आहेत? तर जयदेव. लक्षात घ्या मित्रांनो, जयदेव. इंडिका या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? इंडिकाचे लेखक आहेत मेगास्थनीज. पुढील प्रश्न, वातावरणाचा दाब मोजण्याचे प्रमाण काय आहे? तर उत्तर आहे बॅरोमीटर. भारतातील कोणत्या राज्याला मंदिराची पुण्यभूमी असे म्हटले जाते? भारतातील कोणत्या राज्याला मंदिरांची पुण्यभूमी म्हटली जाते? तर झारखंडला. मित्रांनो, लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न आहे, सोलापूर हे कोणत्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर सोलापूर प्रसिद्ध आहे चादरींसाठी. पेनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगर रांगातून होतो? पेनगंगाचा नदीचा उगम अजिंठा डोंगर रांगातून होतो. लक्षात घ्या मित्रांनो, अजिंठा डोंगर. पुढील प्रश्न, निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी उभारली? तर महर्षी कोंडव केशव कर्वे. दहशतवादी विरोधी दिन कधी असतो? याचं उत्तर आहे 21 मे. गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे बाल गंगाधर टिळक. गीता रहस्य बाल गंगाधर यांनी लिहिले आहे. सालारजंग संग्रहालय कोठे आहे? सालारजंग संग्रहालय कोठे आहे? तर हैदराबाद.
पुढील प्रश्न, भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? तर भारत छोडो आंदोलन सुरू झाले आहे 8 ऑगस्ट 1942. भारतात पहिली जनगणना कधी झाली? तर 1872ला भारतात पहिली जनगणना झाली आहे. प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला? तर सारनाथ येथे. सारनाथ हे वाराणसी या शहरात आहे. लक्षात घ्या मित्रांनो, गौतम बुद्धांनी पहिला उपदेश सारनाथ येथे दिला आहे. पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत उपदेश दिला? गौतम बुद्धांनी कोणत्या भाषेत उपदेश दिला? तर पाली भाषेत. मित्रांनो, क्वालिटी कशी आहे सांगायची, कमेंट नक्की करून सांगायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायचीच, विषय नाही. आणि आपल्या टेलिग्रामला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला टॉपचे प्रश्न मिळतील. विषय एंड. कोल्हापुरी भाषा म्हटलं की नाही वेगळाच विषय आहे भाई. रक्तामध्ये आढळणारा धातू कोणता आहे? रक्तामध्ये आढळणारा धातू आहे लोह. कडधान्य हा कशाचा चांगला स्रोत आहे? कडधान्य हा कशाचा चांगला स्रोत आहे? उत्तर आहे प्रथिने. प्रथिनांचा कडधान्य स्रोत चांगला आहे. प्रांतीय स्वायत्तता भारतात केव्हा सुरू झाली? प्रांतीय स्वायत्तता भारतात केव्हा सुरू झाली? तर 1935 साली. पुढील प्रश्न आहे, मनुष्याने प्रथम कोणता प्राणी पाळला? तर उत्तर आहे कुत्रा. पुढील प्रश्न पाहू. कांचनगंगा पर्वताचे शिखर कोठे आहे? कांचनगंगा पर्वताचे शिखर कोठे आहे? तर सिक्कीम या राज्यात. कांचनगंगा सिक्कीम या राज्यात आहे. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? जगातील सर्वात मोठा खंड आहे आशिया. शिमला करार केव्हा झाला? तर शिमला करार झाला आहे 1972 साली. लक्षात घ्या मित्रांनो, IMP प्रश्न आहे हा. शिमला करार विचारला जाऊ शकतो. कोणाला भारताचे तारणहार म्हटले जाते? कोणाला भारताचे तारणहार म्हटले जाते? तर लॉर्ड रिपन यांना. पुढील प्रश्न पाहू. लोकहितवादी या टोपण नावाने कोण प्रसिद्ध आहेत? IMP प्रश्न, मोस्ट IMP प्रश्न आहे हा. लोकहितवादी या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत गोपाळ हरी देशमुख. केशवसूत या टोपण नावाने कोण प्रसिद्ध आहेत? केशवसूत या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत कृष्णाजी केशव दामले. हा IMP प्रश्न आहे. हे 2 प्रश्न भरतीला विचारलेले प्रश्न आहेत. PYQ आहेत, तर नोट करून घेत चला. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. पुढील प्रश्न पाहूया. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अर्जुन पुरस्कार जो आहे तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर क्रीडा क्षेत्र. द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? द्रोणाचार्य पुरस्कार सुरू करण्यात आला 1985 ला. जपानवर अणुबॉम्ब कोणत्या वर्षी टाकण्यात आला? तर 1945 साली जपानवर अणुबॉम्ब टाकण्यात आला. जपानवर 2 अणुबॉम्ब टाकण्यात आले आहेत. ते कोणकोणते आहेत आणि कोणत्या तारखेला टाकले आहेत हे कमेंट करून तुम्ही सांगायचे आहे. तुम्हाला हा प्रश्न आहे, उत्तर नक्की द्या. पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत किती स्थायी सदस्य आहेत? युनेस्को राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत किती स्थायी अध्यक्ष आहेत? तर 5. प्रश्न आहे, राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अध्यादेश जारी करतात? तर अनुच्छेद 153 या कलमानुसार अध्यादेश जारी करतात. कोणता कलम आंतरराष्ट्रीय करार लागू करण्याची शक्ती प्रदान करतो?
आंतरराष्ट्रीय करार लागू करण्याची शक्ती प्रदान करतो? अनुच्छेद 253. पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात मान्सून प्रथम येतो? तर केरळ या राज्यात. IMP प्रश्न आहे, लिहून घ्या. मान्सून केरळमध्ये प्रथम येतो. धन्वंतरी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर वैद्यकीय क्षेत्रात. धन्वंतरी पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रात दिला जातो. प्रश्न आहे, कलिंग पुरस्कार कशासाठी दिला जातो? तर विज्ञान क्षेत्राशी संबंधित कलिंग पुरस्कार आहे. बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? बांदीपूर अभयारण्य कर्नाटक या राज्यात आहे. IMP प्रश्न आहे, लिहून घ्या. पुढील प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राला दिला जातो? ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राला दिला जातो? तर साहित्य या क्षेत्रात ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार कधीपासून दिला जात आहे? प्रश्न कसा आहे, पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि त्याची सुरुवात म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी आपण टॉपची देतो, त्यामुळे सबस्क्राईब करायचीच. ज्ञानपीठ पुरस्कार सुरू झाला 1965 सालापासून. भारतात आधुनिक उद्योगाची स्थापना केव्हा झाली? भारतात आधुनिक उद्योगाची स्थापना 1850 साली झाली. दास कॅपिटल कोणी लिहिले? तर दास कॅपिटल लिहिले आहे कार्ल मार्क्स. भारतीय नेपोलियन ही पदवी कोणाला देण्यात आली? तर समुद्रगुप्त याला भारतीय नेपोलियन असे म्हटले जाते. IMP प्रश्न आहे हा. जे आर्मी भरतीची तयारी करतात त्यांना हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न विचारला जातो कारण मी जेव्हा परीक्षा दिली त्यावेळी हा प्रश्न मला आला होता पेपरवेळी 2019ला. प्लासीची लढाई केव्हा झाली? तर 1757 साली. प्लासीची लढाई केव्हा झाली? तर 1757. पुढील प्रश्न पाहू. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे? तर तिरुअनंतपुरम येथे आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्र. दिल्लीत जामा मस्जिद कोणी बांधली? दिल्लीत जामा मस्जिद बांधली आहे शहाजहान याने. पुढील प्रश्न आहे, कागदाचा शोध लावणाऱ्या देशाचे नाव काय? कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? तर चीनने. हिराकुंड प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा या राज्यात आहे हिराकुंड प्रकल्प. जगातील सर्वात उंच पठार कोणते आहे? तर तिबेटचे पठार हे जगातील सर्वात उंच पठार आहे. दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न आहे, पिस्ता नदी कोणत्या प्रमुख नदी प्रणाली अंतर्गत आहे? पिस्ता नदी कोणत्या प्रमुख नदी प्रणाली अंतर्गत आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीच्या अंतर्गत आहे. रोलेट कायदा कोणत्या वर्षी पास झाला? तर 1919 साली रोलेट कायदा पास झाला. याला काळा कायदाही असे म्हटले जाते. कुपडा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे तमिळनाडू. जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर जिनिव्हा येथे जागतिक हवामान संघटनेचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न आहे, कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो?
तर रोलेट कायदा 1919चा रोलेट कायदा. शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दासाठी योग्य शब्द कोणता? व्याकरणमधील महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यासाठी हा प्रश्न विचारला जातो, त्यामुळे IMP प्रश्न आहे. देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप. पंचशील तत्वाचे जनक कोण आहेत? तर पंडित नेहरू पंचशील तत्वाचे जनक आहेत. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर येथे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? तर मुख्यमंत्री हे अध्यक्ष असतात. पीत क्रांती कशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे तेलबिया उत्पादन. सुवर्ण क्रांतीचा संबंध कशाशी आहे? सुवर्ण क्रांतीचा संबंध आहे मधुमक्षी पालन. इंद्रावती नदी महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? तर छत्तीसगड या राज्याच्या सीमेवर आहे. भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महत्त्वाचा प्रश्न, IMP प्रश्न आहे हा, मोस्ट IMP प्रश्न. हा प्रश्न विसरू नका, कारण हा प्रश्न दरवर्षी कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये विचारला जातो. भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना झाली आहे 1993 साली. पुढील प्रश्न आहे, ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण आहेत? ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिली भारतीय आहेत पंडित रविशंकर. लक्षात घ्या मित्रांनो, IMP प्रश्न, ग्रॅमी पुरस्कार केव्हा व कोठे कशाशी संबंधित आहे हे लक्षात घ्या आणि याचे उत्तर कमेंट करून सांगा. भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? उत्तर आहे 5 वर्षासाठी. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? उत्तर आहे 1 मे 1999. तुमच्यासाठी प्रश्न आहे, गोंदिया जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून निर्मिती झाला आहे? प्रश्न जरा समजून घ्या आणि उत्तर कमेंट करून सांगा. महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? तर 15 ऑगस्ट 2007 पासून महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम सुरू झाली. ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कोणत्या ठिकाणी सुरू झाली? म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशातून सुरू झाली आहे? तर ग्रीस या देशातून. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर संगीत या क्षेत्राशी संबंधित ग्रॅमी पुरस्कार संबंधित आहे. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर 20 नोव्हेंबर. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे, मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मोस्ट IMP प्रश्न, मराठी भाषा गौरव दिन साजरा करतात 27 फेब्रुवारी. प्रश्न आहे, 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाली आहे? तर पॅरिस या शहरात, आणि पॅरिस हे आहे फ्रान्समध्ये. मित्रांनो, फ्रान्समध्ये पॅरिस हे शहर आहे आणि तेथेच 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आली होती. पुढील प्रश्न आहे,
2028 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? 2028 साली ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे लॉस एंजलिस, म्हणजे की अमेरिका. मित्रांनो, क्वालिटी आणि क्वांटिटी म्हटलं होतं ना, प्रश्न कसे आहेत बघा. 2024ची ऑलिम्पिक स्पर्धाची माहिती आणि 2028ची बी माहिती एकाच ह्याच्यात व्हिडिओमध्ये, म्हणजे संबंधित. पुढील प्रश्न पाहू. स्वदेश बांधव समितीची स्थापना कोणी केली? स्वदेश बांधव समितीची स्थापना कोणी केली? तर अश्विनी कुमार दत्त. अश्विनी कुमार दत्त. भारतीय संसदेने कोणत्या वर्षी हिंदू विवाह कायदा संमत केला? IMP प्रश्न. IMP प्रश्न आहे. तर 1955 साली भारतीय संसदेने हिंदू विवाह कायदा संमत केला आहे 1955 साली. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू. देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे? देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे? IMP प्रश्न. याचे उत्तर आहे इचलकरंजी. लक्षात घ्या मित्रांनो, देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी इचलकरंजी. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर पंडित नेहरूंनी. चले जाव ठरावाचा मसुदा तयार केला आहे पंडित नेहरूंनी. पुढील प्रश्न आहे, स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे चित्तरंजन दास. स्वराज्य पक्षाचे संस्थापक होते चित्तरंजन दास. चंद्रकांत मांढरे संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रकांत मांढरे संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्यात. पुढील प्रश्न, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर नागपूर या शहरात. हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? IMP प्रश्न. विचारलेला प्रश्न आहे हा पेपरमध्ये. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? तर नागपूर या शहरात. पंढरपूर येथे चोखा मेळा धर्मशाळा कोणी बांधली? पंढरपूर येथे चोखा मेळा धर्मशाळा कोणी बांधली? उत्तर आहे संत गाडगे बाबा. पुढील प्रश्न आहे, सतीची चाल बंद करणारा भारतीय ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड विल्यम बेंटिक. तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? उत्तर आहे लॉर्ड वेलस्की. हे IMP प्रश्न आहे हा. लक्षात घ्या मित्रांनो, तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड वेलस्की. नोट करून घ्या. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की हा प्रश्न आतापर्यंत 5 ते 6 वेळा विचारलेला आहे पेपरमध्ये, त्यामुळे हा IMP प्रश्न आहे आपल्यासाठी. राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे राष्ट्रपती. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा प्रथम नागरिक असतो राष्ट्रपती. लक्षात घ्या मित्रांनो, IMP प्रश्न आहे हा. भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती असतो. पुढील प्रश्न, युनेस्को या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? युनेस्को या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर पॅरिस या शहरात. भारतात सापडलेले पहिले प्राचीन शहर कोणते? भारतात सापडलेले पहिले प्राचीन शहर कोणते? उत्तर आहे हडप्पा. पुढील प्रश्न आहे, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? IMP प्रश्न.
भरतीला विचारलेले आहे आत्तापर्यंत 5 वेळा. भावार्थ रामायण हा ग्रंथ आहे संत एकनाथ. लक्षात घ्या मित्रांनो, भावार्थ रामायण हा ग्रंथ आहे संत एकनाथांचा. पुढील प्रश्न, मुंडा आदिवासी जमात मुख्यतः कोणत्या राज्यात आढळते? IMP प्रश्न हाही आहे. मी जे IMP प्रश्न देतो ते PYQ प्रश्न आहेत. ते भरतीच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत. जे मी IMP प्रश्न सांगेन ते तुम्ही लिहून घेत चला. सर्व प्रश्न महत्त्वाचेच आहेत, पण मोस्ट IMP प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे. मुंडा ही आदिवासी जमात मुख्यतः झारखंड या राज्यात आढळते. प्रश्न आहे, दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? दाजीपूर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर राधानगरी या तालुक्यात. तुमच्यासाठी प्रश्न आहे, राधानगरी तालुका हा कोणत्या जिल्ह्यात येतो? तुमच्यासाठी प्रश्न, राधानगरी तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो? पुढील प्रश्न आहे, अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? अणुशक्ती आयोगाची स्थापना झाली आहे 1948 साली. पुढील प्रश्न, अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण? उत्तर आहे शरद जोशी. प्रश्न आहे, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी. प्रश्न आहे, महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे कोयना. IMP प्रश्न लिहून घ्या. भारतातील पहिले कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? IMP प्रश्न हाही आहे. भारतातील पहिले कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर मुंबई येथे. पुढील प्रश्न, शरीरातील ॲमिनो ॲसिडची संख्या किती? उत्तर आहे 22. शरीराचा सर्वात मोठा अवयव कोणता? उत्तर आहे त्वचा. मित्रांनो, आजचे 100 प्रश्न आपले पूर्ण झाले आहेत. तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली? प्रश्न 1 नंबर क्वालिटी. सर्व प्रश्न हे IMP होते. एकनी एक प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आपण असेच व्हिडिओ तयार करत असतो PYQ. आता आपण हे 1 लायनरमध्ये प्रश्न पेपर घेतला, म्हणजे टेस्ट घेतली ही 1 लायनरमध्ये घेतली. आता पुढील व्हिडिओ याच प्रश्नावर असेल, पण MCQ टाईप असेल. त्यामध्ये तुमची तयारी बघायची आहे की किती आहे, म्हणजे तुम्ही ते मी दिलेले प्रश्न हे तुम्ही पाठ केले की नाही हे त्या PYQ टेस्टमधून समजेल. तुमच्यासाठी दररोज आम्ही एक टेस्ट पेपर घेतो आमच्या टेलिग्राम चॅनलवर. तिथे तुम्ही येऊन आमचा ग्रुप जॉईन करा. आणि उद्याचा व्हिडिओ आहे तो घटक वाईज होणार आहे. उद्यापासून जे व्हिडिओ होणार आहेत ते घटक वाईज होणार आहेत. तर उद्याचा घटक आहे आपला पोलीस खात्याशी संबंधित. मित्रांनो, PYQमध्ये म्हणजे पोलीस भरतीला जे पोलीस खात्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात ते आपण घेणार आहोत, आणि तेही PYQ प्रश्न असणार. ते एकूण असतील 70 प्रश्न. आपल्याला बघायचे आहे की आता तुमची तयारी किती लेवलवर आहे. तयारी नसेल तर आमच्यासोबत या आणि तुमची तयारी टॉप करून घ्या. GK जो महत्त्वाचा टॉपिक आहे, जिथे 30 ते 40 प्रश्न GKला पेपरमध्ये विचारला जातात, त्याची तयारी आम्ही स्वतः करून घेऊ. एक ही प्रश्न तुमचा चुकणार नाही अशी तयारी आमच्याकडून आम्ही करून घेतो. रोज एक प्रश्नपत्रिका, टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका आणि महत्त्वाची अपडेट ही सर्वप्रथम आपल्या ग्रुपवर दिली जाते. उद्याचा टॉपिक आहे आपला पोलीस खात्याशी संबंधित PYQ प्रश्न, जे 1 लायनर प्रश्न असतील. 1 लायनर झाली की आपण MCQ टाईप घेतो, ज्यामध्ये तुम्ही किती प्रश्न सोडवू शकता
हे आपण तिथे चेक करतो PYQ या टेस्टद्वारे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा आणि एक कमेंट करा किंवा यावर्षी वर्दी कोणाची.